नमस्कार. उद्या आहे रविवार. उद्या आहे मोहिनी एकादशी. उपवास नाही केला तरीही चालेल. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. तुमच्या आयुष्यातील सर्व त्रास हे नष्ट होतील आणि कामे मार्गी लागतील. कारण मोहिनी एकादशी ही अत्यंत फलदायी एकादशी मानली जाते. म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर कोणत्या झाडाचे पान सकाळी आणायचे आहे आणि कोणत्या वेळेत आणायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर आसूर ते घेऊन पळू लागले. तेव्हा देवाच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी मोहिनी हे रूप धारण करून आसुरांना मोहात पाडले आणि सर्व अमृत देवांना पाजले. त्यामुळे देव अमर झाले. ज्या दिवशी हे घडले तोच दिवस मोहिनी एकादशी म्हणून साजरा केला जातो. ही एकादशी आपले मोक्ष प्राप्त करून देणारी एकादशी आहे. महापापे नष्ट होतात आणि कोणत्याही इच्छा तुमच्या 100% या पूर्ण होतात. कारण या दिवशी तुम्ही जे काही सेवा कराल, जे काही उपाय कराल त्याचे तुम्हाला फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणारच नाही. खूप महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस साधासुद्धा नाही आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येकाला सकाळी एक हा छोटासा आणि प्रभावी उपाय आवर्जून करायचा आहे. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक अशी गुप्त वस्तू सांगणार आहे जी कदाचित तुम्ही यापूर्वी कुठेच ऐकली नसणार आहे. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. कधी विचार केला आहे का की तुमचे पती रात्रंदिवस कष्ट करताय, मेहनत करताय, पण तरीही त्यांच्या पदरामध्ये यश पडत नाही आहे. घरासाठी खूप प्रयत्न करूनही तुम्हाला देखील कोणत्याही कामात यश मिळत नाही आहे किंवा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत नाही आहे. खूप कष्ट मेहनत करून पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा मग पैसाच येत नाही. किंवा मग अभ्यासामध्ये तुमची मुलं प्रगती करत नसतील, तुमची मुले मोठे असतील आणि त्यांना परीक्षेमध्ये देखील यश मिळत नाही किंवा करिअरमध्ये देखील त्यांची प्रगती होत नाही. अशा असंख्य समस्या तुमच्या व तुमच्या मुलांच्या, तुमच्या पतीच्या आयुष्यात येत असतील तर कोणतीही चिंता करायचे कारण नाही आहे. कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणाचं वाईट चिंतत देखील नाही, तरीही विनाकारण लोक तुमचे शत्रू का बनतात आणि तुम्हाला हसत्या खेळत्या संसाराला नजर देखील लावतात, असं देखील तुमच्यासोबत घडत आहे का? या सगळ्यांचं उत्तर तुमच्याकडे नक्कीच आहे. कारण तुमचं नशीब खराब नाही आहे, तर ते दडले तुमच्या घराच्या ऊर्जेत. त्यामुळेच मी तुम्हाला असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो आजपर्यंत केवळ मोजक्याच लोकांना सिद्ध झालेला माहीत आहे. आपल्या शास्त्रामध्ये अशा एक चमत्कारी वृक्षाचा उल्लेख आहे ज्याची शक्ती या मोहिनी एकादशीला 1000 पटीने वाढलेली असते. तर त्या वृक्षाबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. भगवान विष्णूंनी जेव्हा मोहिनी रूप धारण करून अमृत रक्षण केलं होतं तेव्हा त्याच क्षणी पृथ्वीवरच्या एका विशिष्ट झाडामध्ये एक दिव्य अंश उतरला होता. या झाडाचं फक्त एक पान तुम्हाला मी जे सांगेल त्या पद्धतीने तुम्ही घरी आणलं तर तुम्हाला लाखो समस्यांवर हा उपाय ठरणार आहे. 27 एप्रिलच्या सकाळी मी सांगेन त्या पद्धतीनेच तुम्हाला हे पान घरी आणायचं आहे. कारण फक्त गेलं आणि तोडून आणलं असे करायचे नाही आहे. विधिवत, योग्यरित्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हे पान तोडून आणायचे आहे. तर तुमच्या घरात पतीच्या प्रगतीतले मार्ग मोकळे होतील. मुलांच्या देखील डोक्यावर काही अडथळे असतील ते दूर होतील. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. पण ते पान कोणते आणि ते पान तोडण्यापूर्वी तुम्हाला कोणता एक शब्द उच्चारायचा आहे. म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी मंत्र उच्चार करणे हे खूप फायदेशीर असते. तुम्ही काही करा की नका करू, पण दररोज घरामध्ये एखादा तरी मंत्र उच्चार तुम्हाला करायचा आहे. मंत्र म्हटल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती या नष्ट होत असतात आणि तुम्हाला अनेक पटीने पुण्यफळ देखील प्राप्त होत असते. मंत्रांमध्ये खूप ताकद आहे आणि म्हणूनच तुम्हाला उद्या या झाडाची पान तोडताना एक मंत्र देखील म्हणायचा आहे. हे जर तुम्ही चुकवलं तर या उपायाचा प्रभाव तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ एक सेकंदही मिस न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अर्धवट माहिती बघून काहीही साध्य होत नाही. चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात त्या चमत्कारिक झाडाचे ते असे प्रभावी पान ज्यामुळे तुमचे आयुष्याचे कोणत्याही समस्या या नष्ट होऊन तुमचे नशीब बदलणार आहे. तर सखींनो, आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे मोहिनी एकादशीला भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेतलं होतं आणि मी सुरुवातीला तुम्हाला एक छोटीशी कथा देखील सांगितलेली आहे. पण तुम्ही कधी खोलवर विचार केला आहे का? त्या सभेत तर देव आणि दानव म्हणजे राक्षस दोन्हीही होते. मग त्या रूपांचा प्रभाव फक्त असुरांवरच का पडला आणि देवांवर मात्र का नाही पडला? देव का शांत राहिले? याचं कारण असे की त्या रूपामागे वशीकरण आणि आकर्षण या 2 प्रचंड वैश्विक शक्त्या होत्या. असुरांच्या मनातला लोभ होता आणि अहंकार होता, म्हणून ते त्या रूपाला बघून मोहित झाले. तर मैत्रिणींनो, आजच्या काळातही आपल्या घराला कोणाची नजर लागते, आपल्या प्रगतीला कोणाचा तरी हेवा वाटतो आणि हे सुद्धा एक प्रकारचे नकारात्मक आकर्षणच असते. जर एक शक्तिशाली लोहचुंबक लोखंडाच्या कणांना स्वतःकडे खेचून घेत असते, त्याप्रमाणेच
हा उपाय देखील तुमच्या घरातील कोणत्याही समस्या दूर करून लक्ष्मी, सुख, शांती, समृद्धी, आनंद तुमच्याकडे ओढून घेणार आहे आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मकताच येणार आहे. कारण हे एक तुम्ही सकारात्मक लोहचुंबकच समजायचे आहे, जे तुमच्या घराच्या आजूबाजूला एक सकारात्मक आणि सुरक्षा कवच ठरणार आहे. आत्तापर्यंत आपण तुळशीचे उपाय केलेले आहेत. शमीचे देखील उपाय आपण अत्यंत महत्त्वाचे केलेले आहेत. आज मी तुम्हाला अशा एका झाडाबद्दल सांगणार आहे, ज्याचा उल्लेख रामायणात अत्यंत पवित्र स्थानी केलेला आहे. ते वृक्ष म्हणजे दुसरे कोणते नसून अशोकाचे झाड. अशोकाचे झाड हे खूप महत्त्वाचे आहे. यासोबतच पिंपळाच्या झाडाला देखील खूप महत्त्वाचे मानले जाते. तर हे झाड आहे महत्त्वाचे, ते म्हणजे अशोकाचे झाड. अशोक या शब्दाचा अर्थ जिथे शोक नाही असा होतो. तर लक्षात ठेवा, जेव्हा माता सीता रावणाच्या लंकेत एकाकी होत्या, पूर्ण जगापासून तुटल्या होत्या आणि दुःखाच्या सागरात बुडाल्या होत्या, तेव्हा त्यांना कोणाचा आधार मिळाला नाही. रावणाचे सोन्याचे महल त्यांना सुख देऊ शकले नाही. पण त्याच लंकेत असलेल्या अशोक वाटिकेतील एक अशोकाचे वृक्षांनी मातेला संरक्षण दिले होते. ज्या अशोक वृक्षाच्या छायेत माता सीता सुरक्षित राहिल्या होत्या. साक्षात हनुमंतराय ज्या झाडावर बसून त्यांना प्रभू रामाचा संदेश देऊ शकले, त्या झाडामध्ये किती मोठी शक्ती असेल. रावणासारख्या महाबलाढ्य शत्रूसुद्धा त्या झाडाच्या मर्यादेत माता सीतेचा काहीही वाकडं करू शकलं नाही. शत्रू देखील लोटांगण घालायला तयार होणारे हे अत्यंत महत्त्वाचे झाड आहे. आणि तीच शक्ती या उद्याच्या मोहिनी एकादशीला आपल्याला आपल्या घरामध्ये आणायची आहे. पण मैत्रिणींनो, अशोक वृक्षाची अनेक झाड आपल्याला रस्त्यावरून जाताना येताना दिसतात. काय कोणतं पान तोडलं तर चालेल का? तर तसे नाही. या झाडाचे 2 प्रकार असतात. एक सरळ वाढणारे झाड आणि एक डेरेदार. यापैकी नेमकं कोणतं पान तुम्हाला आणायचं आहे आणि विशेषतः कोणत्या दिशेचं पान तुम्हाला तोडायचं आहे, यामुळे नक्कीच तुमच्या पतीची तुमची प्रगती ही भरभरून होणारच आहे. नशीब हे तुम्हाला साथ देणार आहे. तुमच्या कष्टाला मेहनत मिळणार आहे. ते पान तोडताना तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे, हे सर्व आपण नक्की पुढे पाहूयात. कारण चुकीच्या पद्धतीने केलेले उपाय कधीही फळ देत नाही. चला तर मग आता पाहूयात त्या पानांचा अचूक पद्धत कोणती आहे. ज्या योग्य पद्धतीने तुम्ही हे पान घरी आणल्यास तुमच्या घरामध्ये सुख, शांती आणि आनंद कायम टिकेल आणि तुमच्या घराचं नंदनवन होणार आहे, गोकुळ होईल. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आता नीट लक्षपूर्वक ऐका, कारण इथून पुढे जो तुम्हाला मी विधी सांगणार आहे, तो तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार दूर करणारा ठरणार आहे. मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा करायची आहे. शक्य झाल्यास उद्या तुम्हाला पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे. ते नसेल तर तुम्ही लाल वस्त्र परिधान करू शकता किंवा कोणतेही स्वच्छ वस्त्र तुम्ही परिधान करायचे आहे. भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे, म्हणून तुम्हाला शक्य झाल्यास पिवळे वस्त्र परिधान करा किंवा माता लक्ष्मीचा आवडता लाल रंग जरी परिधान केला तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला हे उपाय लगेचच तुम्ही करू शकता. तर हा उपाय तुम्ही सकाळी लवकर म्हणजे 6 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत कधीही करता येतो. त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता. तर सकाळी तुम्ही सूर्योदयानंतर कधीही 6 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत उपाय करू शकता. लक्षात ठेवा, आपण तुम्ही पूर्व साईडचे पान तोडता आले तर आवर्जून तोडा आणि पान हे स्वच्छ घ्यायचे आहे. कुठेही किडलेले, छिद्र पडलेले नको आहे. स्वच्छ नवीन पान तुम्हाला त्या झाडाचे तोडायचे आहे. तर तुम्हाला पान तोडताना एक मंत्र देखील म्हणायचा आहे. लक्षात ठेवा, हा उपाय केल्याने धनप्राप्ती आणि सुखसमृद्धी प्राप्ती ही झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन लक्ष्मी प्रसन्न होते. आर्थिक समस्या पूर्णतः नष्ट होतात आणि नकारात्मक ऊर्जा देखील दूर करण्यासाठी खूप प्रभावी हे पान आहे. जर तुमची मुलं मोठे असतील तर विवाहातील अडथळे देखील दूर करण्यासाठी हे पान खूप महत्त्वाचे आहे. तर नक्की तुम्ही हा उपाय करा. तर मंत्र कोणता म्हणायचा आहे? सुनहु विनय मम विटप अशोका सत्य नाम करू हरू मम लोका. सुनहु विनय मम विटप अशोका सत्य नाम करू हरू मम लोका. हा मंत्र खूप महत्त्वाचा आहे. हे अशोक वृक्षा, माझी विनंती ऐक. तुझे अशोकाचे पान शोक दूर करणारे हे झाड आहे. तर हे नाव सार्थ कर आणि माझे सर्व दुःख दूर कर. सीतामाता जेव्हा अशोक वाटिकेत होती तेव्हा तिने अशोकाच्या झाडाला उद्देशून ही प्रार्थना केली होती. ही प्रार्थना दुःख दूर करणारी आणि शोक दूर करणारी अत्यंत प्रभावी मानली जाते, म्हणून तुम्ही ही प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हे पान घेऊन तुम्हाला घरी यायचे आहे. घरी आल्यानंतर ते पान स्वच्छ धुवायचे आहे. एका तांब्यामध्ये पाणी, स्वच्छ पाणी घेऊन त्या पाण्याने त्यासोबतच थोडेसे दूध आणि परत पाण्याने असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर लगेचच अजून पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे. तर तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. एका छोट्याशा वाटीमध्ये थोडेसे केशर घ्या. केशर नसेल तर थोडेसे ओले कुंकू करून घ्यायचे आहे. एका काडीने किंवा अनामिकेने
तुम्ही तुमच्या पतीचे किंवा मुलाचे नाव त्या पानावर लिहायचे आहे आणि तुम्ही हा उपाय कशासाठी करत आहात ते तिथे लिहायचे आहे. 1 ते 2 शब्दामध्ये तुमची ती इच्छा लिहायची आहे. त्यानंतर तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पानाच्या दुसऱ्या बाजूला क्लीम हा शब्द लिहायचा आहे. हा मंत्र लिहिल्यानंतर कामदेव आणि कृष्ण तत्वाचा बीज मंत्र हा आहे. हा मंत्र वशीकरण आणि आकर्षणासाठी वापरला जातो. जेव्हा तुम्ही नावाच्या मागे हा मंत्र लिहिता तेव्हा त्या व्यक्तीभोवती एक सुरक्षा कवच तयार होते आणि आकर्षणाचं वलय निर्माण होतं आणि त्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते, प्रगती होत असते. हे मंत्र लिहित असताना मनात सतत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि धनप्राप्तीसाठी ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः हा बीज मंत्र किंवा मग सरळ मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल. त्यानंतर हे पान तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणालाही दिसणार नाही, कारण तुम्ही अशा योग्य पद्धतीनेच हा उपाय केला तर तुमचं भाग्योदय होणार आहे. तुम्ही हे पान आणले, त्यावर जे मंत्र लिहायचा तो देखील लिहिला, मंत्रोच्चार देखील घरामध्ये केले, पण पुढे काय करायचे आहे हे देखील तुम्ही शेवटपर्यंत बघा. आता उपाय तर केला आहे, पण पानावर नाव मंत्र देखील लिहिलेला आहे, पण आता हे ठेवायचं कुठं? बहुतेक लोक काय करतात, कोणताही पवित्र उपाय केला की तो नेऊन देवघरामध्ये ठेवतात. पण मैत्रिणींनो, हा उपाय देवघराच्या समोर करायचा आहे, पण नंतर हे पान तुम्हाला उचलून ठेवायचे आहे. तर मोहिनी एकादशीच्या दिवशी हा उपाय तुमच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक समस्या दूर होण्यासाठी, तुम्हाला प्रत्येक कामामध्ये प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आहे. हे सिद्ध केलेलं पान, अशोकाचं जे पान आपण आणलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या घराच्या तिजोरीमध्ये नेऊन ठेवायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे दागिने पैसे ठेवता तिथे ठेवू शकता. तर हे कसं ठेवायचं आहे, तर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे, कोरा घेऊ शकता. त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे आणि व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायचं आहे. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा आणि भगवान विष्णूंचा आवडता रंग आहे, जो संपत्तीला स्थिर ठेवत असतो. तर मैत्रिणींनो, हे करत असताना अत्यंत महत्त्वाचा एक नियम पाळायचा आहे. हे पान तिजोरीत ठेवत असताना तुम्हाला कोणीही टोकता कामा नये. तुमचे पती, मुलगा किंवा घरातील इतर कोणतेही सदस्य काय करतेस वगैरे हे म्हणले नाही पाहिजे. त्याआधीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कारण ही याची शक्ती तिथेच थांबते आणि अर्धी निघून जात असते. म्हणूनच हा विधी करताना तुम्हाला घरामध्ये शांतता असेल तेव्हाच तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे. तर हा उपाय तुम्ही देवघरासमोर करून थोड्या वेळाने ते पान उचलायचे आहे किंवा लगेचच उचलले तरी चालते आणि तिजोरीमध्ये नेऊन ठेवायचे आहे. ज्यावेळी तुमच्या सेवा संपूर्ण होतील त्या सेवेनंतर तुम्ही हे पान ठेवून द्यायचे आहे. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील म्हणजे काय होईल, तर शत्रू त्रास जो आहे, जे तुम्हाला वाईट नजर लागलेली असते ती नष्ट होणार आहे. या पानामुळे तुमचा ऑरा क्लिनिंग होणार आहे आणि त्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तर नक्की हा उपाय करा, खूप फायदेशीर उपाय आहे. पण हे पान मी तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायला सांगितलेलं आहे तिथेच ठेवा आणि जोपर्यंत हे पान सुकत नाही तोपर्यंत राहू द्यायचे आहे. जेव्हा हे पान सुकले त्यानंतर तुम्ही हे विसर्जित करू शकता, निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा मग तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरीही चालेल. नक्की करा, अतिशय प्रभावी उपाय आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.